नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण भारतीय राज्यघटनेतील सर्व परिशिष्टे एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। आता आपण भारतीय संविधानातील सर्व परिशिष्टे आणि त्यातील तरतुदी किंवा त्यातील विषय आणि कलमे पाहणार आहोत। तर परिशिष्ट एक मध्ये एक आहे राज्याची नावे व त्याचे क्षेत्रीय अधिकार कक्ष। दुसरा आहे विषय संघराज्य प्रदेश व त्याची क्षेत्रे। कलम कोणता येणार तर यामध्ये 1 ते 4 कलम येणार। दुसरं परिशिष्ट आहे ज्यामध्ये वेतन, भत्ते, विशेषाधिकार यांच्या तरतुदी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभेचा सभापती, उपसभापती, राज्यसभेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यातील विधानसभेचे सभापती, उपसभापती, राज्यातील विधान परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, भारतीय नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची सर्वांची वेतन, भत्ते, विशेषाधिकार यांच्याबाबतच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या परिशिष्ट 2 मध्ये आहेत। मग यामध्ये कलमे कुठले कुठले येतात तर कलम 59, 65, 75, 97, 125, 148, 158, 164, 186, 221 इत्यादी कलमे येतात। यानंतर परिशिष्ट 3 मध्ये शपथ आणि वचननाम्याची प्रारूपे आहेत, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री, संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार, सदस्य संसदेचे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, भारतीय नियंत्रक व महालेखापरीक्षक, राज्यातील मंत्री, विधिमंडळाच्या निवडणुकीतील उमेदवार, राज्य विधिमंडळाचे सदस्य आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची सर्वांची शपथ, वचने किंवा वचनाची प्रारूपे आहेत। मग यामध्ये कुठली कलमे येतात तर कलम 75, कलम 84, कलम 99, कलम 124, कलम 146, कलम 173, कलम 188 आणि कलम 19 इत्यादी कलमे येतात। यानंतर परिशिष्ट 4 ज्यामध्ये राज्यसभेतील जागांची राज्य व संघराज्य प्रदेशातील विभागणी, ज्यामध्ये कलम 4 व कलम 80 हे 2 कलमे येतात। त्यानंतर परिशिष्ट 5 ज्यामध्ये अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमाती यांच्या प्रशासन व नियंत्रणासंबंधी तरतुदी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये कलम 244 येतं। यानंतर परिशिष्ट 6 सरनामा यामध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम या राज्यातील आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंबंधी तरतुदी दिल्यात, ज्यामध्ये कलम 244 ते 275 हे आहे। यानंतर परिशिष्ट 7 ज्यामध्ये सूची दिली, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची। यानुसार केंद्र व राज्य यांच्या अधिकाराची विभागणी सद्यस्थितीमध्ये केंद्र सूचीमध्ये 100 विषय आहेत। सुरुवातीला 97 होते, नंतर 100 झाले। राज्य सूचीमध्ये 61 विषय आहेत, सुरुवातीला 66 विषय होते, तर समवर्ती सूचीमध्ये 52 विषय आहेत, जे की सुरुवातीला 47 होते। 101वी घटनादुरुस्ती अधिनियम 2016 अन्वये केंद्रातील विषय क्रमांक 92 व 92C आणि राज्यातील विषय क्रमांक 52 व 55 वगळल्यामुळे आता केंद्रसूचित विषयाची संख्या 98 पर्यंत खाली आली असून राज्यसूचित विषयाची संख्या 59 इतकी कमी झाली आहे। समवर्ती सूचीतील विषयांची संख्या 52 इतकी राहिली आहे। यानंतर परिशिष्ट 8 ज्यामध्ये आपण भाषा दिलेल्या आहेत। घटनेची मान्यता दिलेल्या भाषा सुरुवातीला 14 इतक्या होत्या। सध्या या परिशिष्टात 22 भाषा आहेत, ज्या की आसामी,
बंगाली, बोडो, डोंगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरियाई, पंजाबी, संस्कृत, संथाळी, सिंधी, तेलुगू, तमिळ, उर्दू, जे की 21वी घटना दुरुस्ती अधिनियम 1967 मध्ये सिंधी, त्यानंतर 71वी घटना दुरुस्ती झाली ज्या अन्वये कोकणी, मणिपुरी, नेपाळी ह्या भाषा ॲड झाल्या, तर 92वी घटना दुरुस्ती होऊन 2023 अन्वये बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी या भाषांचा समावेश झाला आणि 8व्या परिशिष्टेमध्ये 96वी घटना दुरुस्ती होऊन 2011 रोजी ओरियाई भाषेचा ओडिया असे नाव देण्यात आलेले आहे. आता सद्यस्थितीमध्ये 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आहेत ज्याच्या आपण घटना दुरुस्ती सहित पाहिलेला आहे. त्यानंतर 9वं परिशिष्ट आहे जमीन सुधारणाविषयी आणि जमीनदारी पद्धत रद्द करण्याविषयी. राज्य सरकार व इतर विषयाबाबी संसदेचे विषय व विनिमय सुरुवातीला 13 पण आता 282 हे परिशिष्ट पहिली घटना दुरुस्ती अधिनियम 1951 अन्वये समाविष्ट करण्यात आले. मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनाविषयी न्यायिक परीक्षणातून त्यातील कायद्याचे संरक्षण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. परंतु 24 एप्रिल 1973 नंतर समाविष्ट झालेल्या कायद्याचे न्यायिक परीक्षण होऊ शकते असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 2007 मध्ये दिलेला आहे. यानंतर परिशिष्ट 10 ज्यामध्ये पक्षांतर केल्यामुळे संसद व राज्य विधिमंडळाचे सदस्यत्व रद्द करण्यासंबंधीच्या तरतुदी आहेत. याबद्दल अधिक माहिती अशी की सन 1985 व 52व्या घटना दुरुस्ती अन्वये याचा समावेश करण्यात आला. हे परिशिष्ट पक्षांतर विरोधी कायदा म्हणूनच ओळखले जाते. यानंतर परिशिष्ट 11 ज्यामध्ये पंचायतीचे अधिकार व जबाबदाऱ्या या आहेत. यात 29 विषय आहेत. हे परिशिष्ट 1992 मध्ये 73वी घटना दुरुस्ती करून समाविष्ट करण्यात आले. सगळ्यात शेवटचं आणि 12वं परिशिष्ट आहे ज्यामध्ये नगरपालिकेचे अधिकार जबाबदाऱ्या ह्या आहेत. यात 18 विषय आहेत. हे परिशिष्ट सन 1992 मध्ये 74वी घटना दुरुस्ती करून समाविष्ट करण्यात आलेलं आहे.